सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयएम पक्षाकडून रमेश कदम हे उमेदवार म्हणून राहतील अशी घोषणा फारुख शाब्दी यांच्याकडून होताच एमआयएम पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शाब्दी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत एमआयएम पक्षाचे सरचिटणीस कुमारू सय्यद आणि इतर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। अजूनही वेळ गेली नाही। फारुख शाब्दी यांनी एमआयएम पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार देऊ नये, आमच्या राजीनाम्यानंतरही एमआयएम पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली तर आम्ही पुन्हा पक्षात जाणार नाही, इतकेच काय तर पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांना देखील राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशारा दिला होता। तेच कुमारू सय्यद हे मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनवात्सल्य बंगल्यावर जाऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला। प्रवेशानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना कुमार सय्यद म्हणाले, संविधान वाचवण्यासाठी म्हणून मी काँग्रेस पक्षात आल्याची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। आज जनवात्सल्य या बंगल्यावर आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि परिणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कुमारू सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शफीभाई हुंडेकरी आम्ही दोघं आमच्या कार्यकर्त्यासह एमआयएम पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत। ह्याचं कारण असं आहे की आज देशात संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोककल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे। ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे, त्या पक्षाच्या पाठीमागं सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्यकर्ते आज काँग्रेसच्या मागे उभा राहणं हे काळाची गरज आहे। हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाहीये, काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोरगरीब लोकांचे काम करणारं जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष, आजची हे निवडणूक 2024 ची जी निवडणूक आहे हे काँग्रेस वर्सेस बीजेपी नाहीये, हे बीजेपी वर्सेस इंडिया जनता, भारतीय जनता हे इलेक्शन आहे। तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे। तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो, आपलं संविधान वाचवायचं असेल, आपली सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावा आणि आपलं संविधान वाचवावं आणि आपलं देश वाचवावं अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेला करतो।